काल आपण पाहिलं नफा आणि तोटा म्हणजे काय असतात. आज आपण त्याच्यावर एक गणित गेलो हा. म्हणजे दोन घेऊ, एक नफ्यात घेऊन एक तोट्यात घेऊ. नफ्याचं पहिलं पहा, नफ्याचं गणित. विकास 12,000 रुपयाला मोबाईल खरेदी करतो आणि 15,000 रुपयाला विकतो, तर त्याला नफा झाला किंवा तोटा आणि किती झाला. म्हणजे त्याला नफा झाला का तोटा झाला, किती झाला. 12,000 रुपयाला एक मोबाईल खरेदी करतो तर 15,000ला विकतो. तर मग खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत. तर त्याची विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी. तर मग त्याला काय झाला, नफा झाला. नफ्याचं सूत्र काय आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर विक्री बरोबर 15,000 रुपये आणि खरेदी बरोबर 12,000 रुपये खरेदी किंमत. आणि आता मग विक्री वजा खरेदी करू आपण. 15,000 वजा 12,000, याचं उत्तर काय येतं, 3,000 रुपये. तर 3,000 रुपये काय आले तर नफा. तर ते सांगेल नफा झाला तोटा. तर मग तिथं न्यायला लागेल आपल्याला. नफा बरोबर 3,000 रुपये. आता आपण नफ्याचं गणित पाहिलं, आता हे तोट्याचं आहे हा. तर पहा, रोहितने एक रोहितनं काय केलं, एक कम्प्युटर घेतलं 3,000 रुपयाला. 3,000 रुपये खरेदी किंमत होती त्याची, आणि 2,500 रुपयाला विकलं. आणि त्याची विक्री किंमत किती ठेवली ना, 2,500 रुपये. तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला. तर त्या नफा झाला का तोटा झाला. तर बा काय तोटा झाला त्याला. किती झाला, तोट्याचं सूत्र काय बा, तोट्याचं सूत्र काय, खरेदी जी वजा विक्री आहे का ना. तर खरेदी किंमत किती आहे बा, खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे त्याची, 3,000 रुपये. आणि विक्री किंमत किती, 2,500. तर आता 1,000 वजा बाकी गेली यायची, ती किती यायला, 500 रुपये. तर हे काय, तोटा बरोबर 500 रुपये. लिहावंच लागतंय, तोटा नफा काही असेल ते. धन्यवाद.